बोला कुंडली भगवान की जय ज्ञानेश महाराज की जय महाराज महाराज की शक्ति मुक्ता साई बाबा महाराज की हरिनाथ भगवान समर्थ सद्गुरु श्री साईनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज बोलो रे भाई सब संतन की जय Play by AUX mode. संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे FM mode. Bluetooth mode. जी माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आने जोडी सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलिले तेचे माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी महायोग पीठे तटे विवरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र हे समागत तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ठला विठ्ठला संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांचा हा दरबार आहे। या परिसरातील भक्तगणांनी एकत्र येऊन या उत्सवाचं आयोजन केलेलं दिसतंय। हरिभक्तीपरायण आमचे निवृत्ती भाऊ निवृत्ती महाराज
सर्व मंडळी आमची, गुरुबंधू सुजित महाराज, गुरुबंधू पंकज महाराज, जवळ बोलू, गुरुबंधू कैलास महाराज, ज्येष्ठ गुरुबंधू संजयजी बाबा, हरिभक्ती परायण आमचे निंबा महाराज, सोपान भवनचे सृष्टी, मंगल महाराजांकडे शिकणारे विद्यार्थी मंडळी, आपण सगळे श्रोत्री, थोडं कमी टाक. तुम्हाला गरम होत आहे ना? मला बी होत आहे. मला पण असं करावं लागेल थोडंसं. वातावरण तसं मोकळं आहे आपलं, होतंय थोडं उष्ण वातावरण आहे, थोडंसं सुंदर वातावरण आहे. लाईव्ह कीर्तन चालू आहे. उपस्थिती थोडीशी कमी आहे. हे थोडंसं पाहिजे असं म्हणणं महाराज. बरं वाटतं श्रोते असले की कीर्तनाला. डबल कार्यक्रम आला ना पिंपराडामध्ये पण कार्यक्रम आज. पिंपराडात पण कार्यक्रम आज डबल कार्यक्रम आला ना. पिंपराडामध्ये पण कार्यक्रम आहे, डबल कार्यक्रम आला म्हणून आज गर्दी कमी. ठीक आहे. सर्वांच्या पवित्र चरण कमलांना विनम्र भावाने अभिवादन आणि आपलं चिंतन करू. अभंग हा तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री तुकोबाराय महाराज आपला विश्वास कोणावर आहे ते सांगतात. माझा विश्वास संतांच्या पायावर आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये कल्याण होण्याकरता विश्वासाचं नेमकं ठिकाण काय असलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. कोणताही व्यवहार विश्वासाशिवाय होत नाही. प्रपंच असो का परमार्थ असो, दोन्हीकडे विश्वासाची आवश्यकता असते. साध्या व्यवहारामध्ये आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही. बसमध्ये प्रवास करताना वाहन चालवणाऱ्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. जेवण करताना आपल्या समोर ताट वाढून आल्यानंतर निसंकोचपणे आपण जेवण करतो. न्हाव्याकडे दाढी करायला गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वस्तारा असतो तरी आपण डोळे लावून शांत बसतो. आपला विश्वास आहे की तू दाढीच करणार आहे, बाकी काही करणार नाही. व्यवहारामध्ये विश्वासाशिवाय पर्याय नाही. विश्वास आणि श्रद्धा दोन गोष्टी आहेत. प्रपंचामध्ये विश्वास पाहिजे आणि प्रपंचामध्ये परमार्थामध्ये सुद्धा विश्वास पाहिजे. परमार्थाचा व्यापार करायचा असेल तर विश्वासाचं भांडवल आपल्या बरोबर पाहिजे. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास. महाराज म्हणतात व्यापार करायचा असेल परमार्थाचा तर विश्वास नावाचं भांडवल बरोबर घ्या. विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी. विश्वासाला अटळ म्हटलेलं आहे आणि श्रद्धेला बदलणारं म्हटलेलं आहे. श्रद्धेचे दोन प्रकार असतात, एक आंधळी आणि दुसरी डोळस. श्रद्धा आंधळी पाहिजे का डोळस पाहिजे? आंधळी नकोय, अंधश्रद्धा नकोय. विज्ञानवादी युगामध्ये तरी अंधश्रद्धेला स्थान नकोय. पण अजून सुद्धा काही अंशामध्ये समाजात अंधश्रद्धा आहे. लोक बळी पडतात. आडा आणि अशिक्षित लोक बळी पडतात, नवल नाही. सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडतात. म्हणून एका विशिष्ट विचाराची मंडळी एकत्र आली. त्यांनी एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती. अंधश्रद्धेचं समूल निर्मूलन व्हावं याच्याकरता अनेक प्रयत्न केले गेले. पण अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय, याचे निकष काय? आमच्या साधू संत महात्म्यांनी शेकडो वर्षापूर्वी अंधश्रद्धेचं निर्मूलन केलंय.
ईश्वराचं अस्तित्व न मानणारी मंडळी एकत्र आली. नास्तिकवादाकडे झुकलेले, विज्ञानवादी पण नास्तिकवादाकडे झुकलेले. काही कलमं तयार केली त्यांनी, काही विधेयकं तयार केली, पार्लमेंटमध्ये सादर केली, संसदेमध्ये. जर ते विधेयक पास झालं असतं, सप्ताह करण्याकरता तुम्हाला कलेक्टरकडे जाऊन परवानगी घ्यावी लागली असती. त्याच्यामध्ये कलम होतो बुवाबाजी. झोपले नाही ना अजून? लक्ष देऊ नाही का? बुवाबाजी म्हणजे नेमकं काय? बुवाबाजी शब्दावर त्याने अटक केला होता आणि मान्य करावं लागेल ते. बुवाबाजी शब्द उच्चारला की बुवा लोकांना राग येतो. बुवाबाजी म्हणजे नेमकं काय? परमार्थाचं बुजगावणं पुढे उभं करून व्यक्तिगत स्वार्थ साधनं, याला बुवाबाजी म्हणतात. सांगेल तुम्हाला पुढे अजून. बरं झालं ते विधेयक पास झालं नाही. जर कीर्तनकार लोकांनी कीर्तनातून सांगितलं असतं ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला तर जागेवर अटक होणार होती, तो कायदा पास झाला असता. टाळ्या वाजवायला माझं डोकं नाही फिरलं. तुमचं लक्ष आहे माझ्या बोलण्याकडे? अजिबात इकडे तिकडे पाहायचं नाही. पाऊस खडकावर पडला पाहिजे का जमिनीत? जमिनीत. तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे नसणं म्हणजे पाऊस खडकावर पडणं आहे. तुमची प्रसन्नता मला बोलायला भाग पाडणार आहे. श्रोते जर प्रफुल्लित असले तर वक्त्याला बरं वाटतं. वक्ता बोलू शकतो, पण वक्ता तो वक्ता नव्हे. तुम्ही जाणकार आहे, सुशिक्षित आहेत. मी शहरात बोलतो याचं मला भान आहे. तेवढी मंडळी शांत आणि व्यवस्थित लक्ष देऊ नये का? कमी वेळेत मी बरंच काही बोलून जाईल. जर तुमची प्रसन्नता मला, जर वातावरण निर्मिती झाली तर. लक्षात घ्या. सगळी मंडळी गायक वादक किती सुंदर चाल गायली, सुंदर रागामध्ये. वातावरण हे सगळं चांगलं आहे. बसा. कुठपर्यंत आलो होतो मी? असं मला म्हणजे श्रोत्यांची आणि वक्त्यांची कनेक्टिव्हिटी फार महत्वाची आहे. जर तो कायदा पास झाला असता तर सप्ताह करण्याकरता सुद्धा परवानगी लागली असती. लक्षात घ्या. अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय? मृत पूर्वजांचे फोटो घरामध्ये लावणं श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? हिंदू स्त्री आणि पती जिवंत असेपर्यंत कपाळाला कुंकू लावणं श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्याबरोबर जाणं श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? श्राद्ध तर्पणाधिक क्रियाकर्म करणं पिंडदानाधिक श्रद्धा आहे का अंधश्रद्धा? श्रद्धा. तुम्ही कथा कीर्तनाला येऊन बसलात, श्रद्धा आहे का अंधश्रद्धा? श्रद्धा. तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी अंधश्रद्धा नष्ट केली. ओनली वन फॉर्म्युला देतो फक्त तुम्हाला गाथ्यातलं एक. जर तुम्ही संत साहित्याचं आलोढन समीक्षण केलं तर अनेक स्थळं, अनेक जागा तुम्हाला दिसतील की आमचे संत 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये संतांची प्रभावळ निर्माण झाली होती. आणि संत मांदियाळीमध्ये क्रांतिकारी संत सूर्य जर कोण असतील तर विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. 18 पगड जातीतल्या समाजाला एक एक संत देण्याचं काम ज्ञानोबा यांनी 12व्या शतकामध्ये केलेले. 12व्या शतकाची पार्श्वभूमिका जर विचारात घेतली तर महाराष्ट्रामध्ये 3 संप्रदाय उदयाला आले होते. चक्रधर स्वामी प्रवर्तित महानुभाव, वीरशैव आणि वारकरी पंथ हे अगलबगलमध्ये होते दोघे. दोनही संप्रदायांना ओहोटी लागली आणि वारकरी संप्रदाय पुढे सरसावला. कोणताही संप्रदाय, पक्ष, संघटना, गट, ग्रुप, समूह डेव्हलप केव्हा होतो तर त्याची तत्व प्रणाली काय, त्याचा प्रचार प्रसार करणाऱ्यांची वृत्ती काय वगैरे अनेक त्याची कारण मीमांसा आहे. मला ते सांगायचं नाही.
ज्ञानोबारायांनी वारकरी संत विज्ञानवादी आहेत, फिजिक्स प्लस फिलॉसॉफिकल, भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग हा वारकरी संतांनी दाखवलेला आहे. वारकरी संत परंपरेमध्ये अशी एक समजूत आहे की कीर्तनकार म्हटलं की असा कसा तरी, तसं नाही असतं. ही तुमची हा गोडस गैरसमज आहे लोकांचा. काहीतरी पुराणातल्या भाकड कथा सांगायचं, वृक्ष वातावरण तयार करायचं आणि रटाळ दृष्टांत द्यायचे आणि लोकांचा वेळ खर्च करायचा, ही कीर्तन प्रणाली नाही आहे. वारकरी संप्रदायाचे कीर्तन हे लोकप्रबोधनाचं प्रभावी अंग आहे बरं का. कीर्तन हे बरं वाटण्याकरता असावं का बरं होण्याकरता असावं? ज्ञानोबा आणि तुकोबा यांनी अंधश्रद्धेचं निर्मूलन शेकडो वर्षापूर्वी केलं. एक उदाहरण देतो गाथ्यातलं. एखादी स्त्री असं म्हणेल की मला आई व्हायचं आहे, मला माझ्या उदरातून अपत्य प्रसवायचं आहे, मला कोणीतरी आई म्हटलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, पण लेकरू मला हवं आहे, पण मी पती करणार नाही. पती विरहित मी एखाद्या साईबाबासारख्या म्हणा, गजानन महाराजांसारख्या म्हणा, स्वामी समर्थांसारख्या काही सिद्ध महापुरुषांना म्हणा, काही देवदेवतांना म्हणा, मी नवस करेल आणि एखाद्या देवी देवतेला नवस करून मी मूल मागून घेईल. नुसता नवस केल्यानंतर पती नसला तर पोरं होतील का? ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? याच्यावर रेषा मारली तुकोबा यांनी. नवसे कन्या पुत्र होती. तिची अशी धारणा होती की मी ज्यूस, ग्रीक लोकांची देवता आहे ज्यूस. ज्यूस म्हणजे पितो आपण तो ज्यूस नाही, ग्रीक देवतेला ज्यूस म्हणतात. आणि त्या ज्यूस देवतेला तिने नवस केला होता. ते असं म्हणायचे मेरा बेटा ज्यूस की औलाद आहे. जगत देवाधिकांना नवस करून पोरं होतात, पण तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी खोडून टाकले अंधश्रद्धा. श्रद्धा आंधळी नको, डोळस पाहिजे. डोळस म्हणजे काय? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य कार्य व्यवस्थित. लक्षात येत आहे तुम्ही? डोळस श्रद्धा कशाला म्हणतात? आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माच्या शास्त्रावर आपला कॉन्फिडन्स पाहिजे. पतिव्रता स्त्रीला वेगळा परमार्थ करायची गरज नाही, तिने फक्त पतीला फॉलो करावं. पतीचे या महता, ज्ञानोबरायांची ओवी बघा किती सुंदर आहे. पतीचे या महता अनुसरुणी पतिव्रता, अनायासे वेगळा परमार्थ करायची गरजच नाही. तसं शास्त्र जे सांगेल ते आपल्या हिताचं आहे. ज्ञानोबारायांची किती सुंदर गोड ओवी बघा. पै अहितापासून काढे ते, 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 हित देऊनी वाढवे ते, आरा हित देऊनी वाढवे ते, हित देऊनी वाढवे ते, हित देऊनी वाढवे ते. नाही श्रुती परवती माऊली जगा, नाही श्रुती परवती माऊली जगा, नाही श्रुते परवते माऊली जगा, अहितापासून काढे ते, अहितापासून काढे. आपला पहिला बाप जर कोण असेल, तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोणत्या धर्माच्या, तर आपण अडाणीपणाने सांगतो आमचा धर्म हिंदू आहे. व्हॉट इज युअर रिलिजन? आपण लगेच म्हणतो आम्ही हिंदू आहोत. हे अपूर्ण उत्तर आहे.
हिंदू शब्दाच्या अगोदर 2 शब्द लागले पाहिजेत, वैदिक, सनातन. लक्षात आलं तुमच्या? आपली जी परंपरा आहे ती आर्यांची परंपरा आहे, ती द्रविडांची परंपरा आहे. वंदे मातरम म्हणताना द्रविड उत्कल असं म्हणतो आपण. भारतातले मूळ वतनदार द्रविड आहेत, आर्याने आक्रमण केलेलं आहे. पण आर्य हे वेदाला अनुसरणारे होते. लक्षात येऊ नये का? आपली संस्कृती वैदिक आहे, वेद आपला बाप आहे आणि वेद आपल्या हिताचं सांगत असतो. म्हणून देवाला मानू नका, ईश्वर जगामध्ये नाही, काही बिघडणार नाही. घोबडांची मीटिंग बसली, त्याने असं ठरवलं जगामध्ये सूर्य नावाचा पदार्थ नाही. कावळ्यांची मीटिंग झाली, त्यांनी चंद्राचं अस्तित्व नाकारलं. लक्षात आलं तुमच्या? कावळ्यांना चंद्र दिसत नाही, लक्षात ठेवा. चंद्रोदया परुते ज्ञानोबराय म्हणतात. वैसा म्हणजे कावळा, कावळ्याला चंद्राचा प्रकाशाचा उपयोग होत नाही, त्याला रात्री दिसत नाही. तसं घोबडाला सुद्धा दिवसा दिसत नाही. का दिवसा डोळे फुटते डोळाचे, ज्ञानोबराय सांगतात बरं का. ईश्वराचं अस्तित्व नाकारलं. रामाला मानत होता का नाही? तुमचं काय मत आहे? पटकन सांगा. कानावर बातमी आली, रामाच्या नावाने दगड तरतात. आपल्या राक्षसांचं मनोधैर्य खर्चीकरण होऊ नये म्हणून मंदोदरीला रावण म्हटला, काय विशेष आहे, मी सुद्धा दगड तारू शकतो की पाण्यामध्ये. आणि इकडे दगड, असं एक दगड घेतला रावणाने, काहीतरी पुटपुटला आणि पाण्यात फेकला, दगड तरला की. मंदोदरी म्हणाले, सांगा खरं काय? तुला सांगतो. दगडाला रामाची शपथ घातली, दगड तरला. तुला रामाची शपथ आहे. रावण सुद्धा मानत होता. नास्तिक म्हणजे काय? देवाला मानत नाही तो नास्तिक नाही. वेद निंदको इति नास्तिका. वेदाला नाकारणं म्हणजे आपल्या बापाला नाकारण आहे. शास्त्राच्या सिद्धांतावर दृढ विश्वास असणं त्याला म्हणतात डोळ श्रद्धा. शास्त्राच्या सिद्धांतावर चिकित्सा करायची नाही, ऑपरेशन करायचं नाही, तर्क करायचं नाही. एक ग्रामीण खेड्यातला एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला पटण्याकरता. लाईट गेल्यानंतर अंधारामध्ये चालताना एका माणसाचा पाय भरला, त्याला जाणवलं आपल्या पायाला काहीतरी घाण चिटकली. काय केलं पाहिजे? पाणी घ्यायचं, पाय धुवून मोकळं करायचं, संपलं. पण नाही, नेमकं माझ्या पायाला काय लागलं असेल. 2 पावलं पुढे गेला, टाच उंच केली, बोट लावलं, अंधारात काही दिसलं नाही. तेच बोट नाकाजवळ घेऊन गेला, नाकाला झाली होती सर्दी, नाकालाही नेमकं उमगलं नाही, नेमकं काय लागलं असेल. पुढं काय केलं असेल ते नाही सांगा. जास्त चिकित्सा केली की माणूस तार्किक होतो. एक विद्यार्थी होता, त्याला डॉक्टरेट करायचं होतं, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, त्याला मराठीमध्ये प्रबंध म्हणतात. युनिव्हर्सिटीमध्ये एक विषय त्याने निवडला, श्रीकृष्ण. तज्ज्ञ लोकांकडे जाऊन मार्गदर्शन घेऊन त्याने अनेक पानांचा प्रबंध तयार केला, अनेक लोकांची समीक्षा त्याच्यावर झाली. विषय कोणता निवडला? श्रीकृष्ण. ज्या विषयावर डॉक्टरेट पदवी मिळवायची असते त्याच्यावर संपूर्ण सखोल ॲनालिसिस करावं लागतं, संशोधन करावं लागतं, रिसर्च करावं लागतं. पण चुकीचे निष्कर्ष काढले. ज्याने चोऱ्या माऱ्या केला तो कृष्ण वेगळा, ज्याने गाई चारला तो कृष्ण वेगळा, ज्याने गीता सांगितलं तो कृष्ण वेगळा. कृष्ण 3 आहे का 1 आहेत? कृष्ण 3 आहेत का 1 आहेत? पण कृष्ण 3 मानले का नाही? महानुभाव संप्रदायाचा कृष्ण कोणता, वारकरी संप्रदायाचा कृष्ण कोणता आणि स्वाध्याय परिवाराचा कृष्ण कोणता? कृष्णावर जळगावमध्ये 16 वर्ष खटला चालला होता, माहिती आहे तुम्हाला? कृष्ण 2 पोलिसांच्या ताब्यात राहायचे दररोज. अजून ते कातरण माझ्याकडे आहे. 16 वर्ष कृष्णावर केस चालली जळगावमध्ये. कॉपीराईट भंगाची नोंद वगैरे माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती नसेल का मला, पण मला माहिती आहे. खूप प्रयत्न केले गेले मला. 2 पोलीस कृष्णाच्या ताब्यात राहायचे. चला पण 2 आजोबा माहिती आहे बाबांना, तुम्हाला माहिती आहे असं कॉपीराईट भंगाची नोंद. कारण कायदा असा आहे की प्रत्येक पुस्तकामध्ये असं वाक्य असतं, सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. या पुस्तकातला कुठलाही मजकूर पॅरेग्राफ तुम्हाला प्रकाशकाच्या पूर्व परवानगीशिवाय पुनर्मुद्रित करता येणार नाही. तर केलं तर त्याला कॉपीराईट भंगाची नोंद असा कायदा म्हणतात वगैरे, तसा प्रकार होता. मृत्यू वगैरे काही वाद होते आपल्या जळगावमध्ये. बरेच दिवस तो खटला चालला. कृष्ण 1 आहे का 3 आहे? लॉर्ड कृष्ण, सनातन कृष्ण एकच आहे.
पण आपण चिकित्सा करतो, ऑपरेशन करतो, तार्किक होतो. तुम्ही जितकी चिकित्सा कराल तितकं तुम्ही तार्किक होणार. आणि तुकोबाराय सांगतात परमार्थाच्या क्षेत्रामध्ये तार्किकाचा डाग संग तार्किकाचा डाग संग तार्किकाचा डाग संग पांडुरंग स्मराहो पांडुरंग स्मराहो. ऐका ऐका भाविक जन हे ऐका ऐका भाविक जन पांडुरंग स्मराहो पांडुरंग स्मराहो. ऐका ऐका भाविक जन ऐका ऐका भाविक जन तार्किकाचा डाग संग पांडुरंग स्मराहो पांडुरंग स्मराहो पांडुरंग स्मराहो. हो तार्किकाचा डाग संग पांडुरंग स्मराहो पांडुरंग स्मराहो पांडुरंग स्मराहो. तार्किक बनतो माणूस, चिकित्सा केली की तार्किक बनतो. श्रद्धा आंधळी नको डोळस पाहिजे. श्रद्धाळू लोकांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक भावना प्रधानवादी, दुसरा बुद्धी प्रामाण्यवादी. हिंदू धर्मामध्ये 99% लोक भावना प्रधानवादी आहेत. 99% 99% हिंदू लोक भावना प्रधानवादी परमार्थ करतात. दुसऱ्याचं पाहून परमार्थ करणे याला भावना प्रधानवादी म्हणतात. लोक पारमार्थिक नाहीत असं सुभाषितकारांचं मत आहे. न लोक पारमार्थिका हा गतानुगती के लोको न लोक पारमार्थिका हा. एका ब्राह्मण बुवांना नदीवर स्नानाला जायचं होतं. हातामध्ये तांब्याचं भांड, गर्दी खूप, द्यायचं कुणाकडे. आयडिया आली, वाळवंटातली वाळू जमा केली, वाळूपासून पिंड तयार केली भगवान शंकरांची, आणि त्या वाळूच्या पिंडीमध्ये ब्राह्मणबुवांनी आपल्या हातातलं ताम्रपात्र लपवलं. 4 लोकांनी त्यांना पाहिलं, आज काहीतरी पर्वकाळ असला पाहिजे. ज्या आरती ब्राह्मणबुवा नदीच्या पात्रामध्ये वाळूपासून पिंड तयार करतात आणि मग स्नानाला जातात, आपण सुद्धा ब्राह्मणबुवा स्नान करून येत नाही तोपर्यंत जिकडे तिकडे पिंडीच पिंडी. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जर तुम्ही कधी गेला असाल वारीच्या वेळेला, कांडोपात्रेच्या झाडाखालून जावं लागतं, बरोबर आहे. उजव्या हाताला एक भिंत असते, त्या भिंतीमध्ये गारेचे गणपती वगैरे असे काही देवता स्थानापन्न केलेले आहेत. एखादा नवीन वारकरी असतो, आपल्या पुढे चालत असतो. आपल्या पुढे चालणाऱ्या माणसाने त्या भिंतीकडे पाहून जर हात जोडले आणि मान वाकवली, त्याच्या मागून येणारी माणसं सुद्धा काय करतात? पुढच्या माणसाने मान वाकवली, हात जोडले, आपण सुद्धा काय करा. काय झालं, एकदा एका बाईची पाठ खाजून आली. तिला वाटलं पाठ खाजवायला कोणाला सांगायचं. ते रांगेतून बाहेर पडले, भिंतीजवळ गेली आणि पाठ खाजवली. त्याच्या मागून येणाऱ्या महिलांना असं वाटलं की पाठ खाजवण्याचा विधी असला पाहिजे. जी आली ती पाठ खाजवायला लागली, जी आली ती पाठ खाजवायला लागली. मंदिरातले सिक्युरिटी पोलीस विचार करायला लागले, आतापर्यंत आपण बरेच संप्रदाय पाहिले, पण असा खाजऱ्या संप्रदाय काही पाहिला नाही. याला म्हणतात भावना प्रधानवादी. मग आपल्या बघा तुम्ही 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला असं वाटतं हे आंधळे पांगळे मुखे बहिरे लोक बऱ्हाणपूरला जात होते. मी विचारलं काय, म्हणे चादरवाले बाबा. काय करतात, लोकांच्या अंगावरून चादर फिरवतात, आजार बरे होतात. होतं, मान्य आहे आपल्याला. तुम्ही साईबाबांचं चरित्र वाचा, गजानन महाराजांचं चरित्र वाचा, स्वामी समर्थांचं चरित्र वाचा. अजून सांगू, दत्त अवतारातले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरुचरित्र वाचा. जो काम कभी दवा से नहीं होता वो कभी कभी दुआ से भी होता है. पण एक लक्ष, माफी मागून बोलतो तुमची, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान चमत्कार मानत नाही.
खानदानी संत चमत्कार करत नसतात. चमत्कार करणं हा संतांचा स्थायी भाव नाही. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, भिंत चालवली वगैरे काय. एक मुलगी आत्महत्या करण्याकरता गेली होती, तिने मुलाचे कपडे घातले होते, ती मुलगी होती, ज्ञानोबारांच्या पाया पडली. त्या मुलीच्या बॉडीमध्येही बदल केला ज्ञानोबारांनी. डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला किती वेळ लागतो. इतक्या वेळेमध्ये विज्ञानाच्या कितीतरी पुढे ज्ञानोबाराय गेलेले आहेत महाराज. एका क्षणामध्ये ह्युमन बॉडीमध्ये परिवर्तन केलं ज्ञान. स्त्रीच्या शरीराचं रूपांतर माणसाच्या शरीरामध्ये केलेलं आहे. हा चमत्कार आहे ना. चमत्कार संतांनी का केले. दगड तारली, वह्या वर आल्या वगैरे वगैरे नाही. दांभिक आणि पाखंडी लोकांची तोंड मोकाट सुटू नयेत, वैदिक मार्गाला फाटा बसू नये, अवैदिक लोकांचा सुळसुळाट होऊ नये म्हणून प्रसंगोपात संतांना चमत्कार करावे लागले. ते चमत्कार त्यांनी रिपिटेशन नाही केलं चमत्कारांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध नीती करत असताना गणिमी काव्यामध्ये एकदा वापरलेलं तंत्र पुन्हा वापरलं नाही महाराज. वाघ नखांचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा केला नाही. तसं पुन्हा चमत्कार केले नाही संतांनी. का चमत्कार केले. चमत्कार केल्यानंतर बहुजन समाज आकृष्ट होतो आपल्याकडे. माझा विषय बदलला थोडासा, माझा ट्रॅक बदलली. म्हणजे या महात्म्याने चमत्कार केलेत. हे अवलिया सिद्ध महापुरुष होते साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ बरं का, गजानन महाराज, हे सिद्ध महापुरुष होते बरं का. चमत्कार कोणाला करता येतात. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुमच्या लक्षात येईल. माणूस जे बोलतो ते होतं, तुम्ही जे बोलाल ते होईल. वाचा सिद्धी पावाल तुम्ही अज्ञापक व्हाल. ज्ञानोबाराय सांगतात, तुमच्या वाटाला आलेलं कर्तव्य जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं, या जगाच्या बुडाशी असणारे दिव्य अचिंत्य शक्तीचं अस्तित्व जर तुम्ही स्वीकारलं, तुम्ही जर नॉर्मल रेंजमध्ये आले, तुमची साधना जर पराकोटीची झाली, तर सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा चमत्कार करू शकतो. काही विशेष नाही त्याच्यामध्ये. आपण जर आपली उत्क्रांती केली, उत्कर्ष केलं साधनेच्या क्षेत्रामध्ये, तर जे चमत्कार त्यांना करता आले ते तुम्हाला करता येऊ शकतात. व्हेरी पॉसिबल आहे, इम्पॉसिबल काहीच नाही त्याच्यामध्ये. पण आपण न्यूनगंड बाळगतो, आपण दुर्बल आहोत. कसं काय शक्य आहे. चमत्कार वारकरी तत्वप्रणालीमध्ये मान्य नाही, लक्षात घ्या बरं का. मी महत्त्वपूर्ण विधान करतोय इथे, मुद्दाम करतोय. काय विषय होता माझा, मूळ काय होता विषय सांगा बरं मला. थोडंसं बाजूला गेलो थोडंसं. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. भावना प्रधान आले जागेवर. चादरवाले बाबा चाललं होतं आपलं. हे ते गाव आहे आपल्या तालुक्यामध्ये विकरण. एक बाईच्या अंगात म्हणे देवी आली. 1000 लोक त्या गावाला. झालं की नाही. मी नाशिककडे असं सांगत असतो, आमच्याकडे विकरण गाव आहे. आता आमच्याकडे कसं म्हणजे कसं इथे कसं म्हणू, आमच्याकडे आपल्याकडे म्हणावं लागेल नाही. ते हे गाव आहे. एका बाईच्या अंगात देवीचा चमत्कार म्हणे, कुंकू तयार होतो. तिथे पण अणीसवाले आले, ते बंद पडलं. हिंदू लोकांचा परमार्थ अडाणीपणाचा आहे असं निरीक्षण 700 वर्षापूर्वी नोंदवलं गेलंय. कुणबट कुळवाडी हे 13व्या अध्यायातले शब्द आहेत ज्ञानोबारायांचे. कुणबी शब्दावरून बरंच वादळ झालं होतं मागे. कुणबी शब्दाचा अर्थ असा आहे, जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं, पारंपरिक पद्धतीने जो शेती करतो त्याला कुणबी म्हणतात. एका बियापासून जो असंख्य बी वाढवतो त्याला म्हणतात कुणबी. आणि आपली शेती दुसऱ्याला करता देतो त्याला कुळवाडी. साधी गोष्ट आहे बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्या धर्मामध्ये लोक वार बदलला की देव बदलवतात. सोमवार आला की हातामध्ये बेल घेतो, तांब्यावर पाणी घेतो, शिवालयाकडे जातो. सध्या 2-4-5 वर्षामध्ये शिवभक्तीला थोडंसं उधाण आलंय.
ठीक आहे ना, काही हरकत नाही. कोंबडा कोणाचं आरवू द्या, उजेड पडणं महत्वाचं आहे. एक म्हातारी असं म्हणाली, गल्लीमध्ये तिचं कोणत्या तरी बाईशी भांडण झालं, म्हणजे माझा कोंबडा आरवल्याशिवाय सूर्य उदयाला येत नाही, उद्या माझ्या कोंबड्याला झाकून ठेवेल. समजलं तर बघा तुम्हाला. नारडे कोंबडे तुकोबाराय म्हणतात, कोंबड्या जर आरवलं तर सूर्याचा उदय होणार नाही का? भगवान शंकराची भक्ती फक्त अपडेट झालेली, ती अद्ययावत आहे. चौकात चौकात शंकराची पिंड स्थापन होते सध्या. एक सांगू तुम्हाला, भगवान शंकराच्या भक्तीकडे लोक का वळले? भगवान शंकराचे भक्त श्रीमंत होतात, पैसेवाले होतात, आणि विष्णूचे भक्त दरिद्री होतात. म्हणून विष्णूचे भक्त दरिद्री होतात. तुकोबाराय स्वतः सांगतात, आम्ही सदैव चला ठीक आहे ना. काही भगवान शंकरांकडे सोमवारच्या दिवशी जातो, बेल घेऊन लिंगासी धावे, पाठी सोमवार पावे. सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची उपासना करतो. सोमवार गेला, मंगळवार आला, बदलला देव. मंगळवारच्या दिवशी देव नाही, मग आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. द्वैत सारोने माळ निघालेन, द्वैत सारोने माळ निघालेन, द्वैत सारोने माळ निघालेन, द्वैत सारोने माळ निघालेन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, आदिबोधाचा झेंडा मी घेईन, आदिबोधाचा झेंडा मी घेईन. भेदरहित वारीस जाईन, भेदरहित वारीस जाईन, भेदरहित वारीस जाईन, भेदरहित वारीस जाईन. भेदरहित वारीस जाईन, भेदरहित वारीस जाईन. भेदरहित वारीस जाईन, भेदरहित वारीस जाईन. आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला गुणी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी. त्रिविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी. लागे तू पावस निर्वाणे, निर्वाणी. जोगवा मागेण आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. मंगळवारच्या दिवशी म्हणे माई दुर्गे तुझाची वो. मी प्रमाण देऊन बोलतोय बरं का. इथे उभं राहिल्यानंतर असं नाही पाहून या मोबाईल करावे कीर्तन, पाहून या ग्रंथ आहे. माझ्या प्रत्येक सिद्धांताला रेफरन्स असतो. प्रमाणाशिवाय मी कधीच बोलत नाही. वाद करण्याचा प्रसंग येऊ नये त्याच्याकरता प्रमाणाची पुष्टी पाहिजे. लक्ष देऊ नये का? ज्ञानोबारायांचं प्रमाण देतोय तुम्हाला. मंगळवारच्या दिवशी दुर्गा मातेला म्हणतो मी तुझाची वो, आणि तोच सोमवारच्या दिवशी कोणाकडे होता? तसं राजकारणात चाललंय ना, इकडे तिकडे तिकडून इकडे, असं कोणतंच क्षेत्र एकनिष्ठ राहिलं नाही महाराज. पक्ष बदलवणाऱ्यांना तर पत्रकार वैतागले. एका पत्रकाराने एका पुढाऱ्याच्या बायकोची मुलाखत घेतली. तुमचे मालक सारखे पक्ष बदलवतात, तुमची प्रतिक्रिया काय? त्याची बायको म्हणाली, एवढं बरे अजून त्यांनी मला बदलवलं नाही. त्यासोबत एक निष्ठता नाही. बुधवार आला की गुरुवार आला की रात्रभर लांबवता येईल आपल्याला.
रविवारचा दिवस आला की अमवागा सोमवागा प्रेम नगरा वारी सावध मोरी भजरी लागा देव करा कैवारी मल्हारीचे वारे माझ्या मल्हारीचे वारे मल्हारीचे वारे न माझ्या मल्हारीचे वारे मल्हारीचे वारे न माझ्या मल्हारीचे वारे मल्हारीचे वारे न माझ्या मल्हारीचे वारे. वार बदलल्यानंतर देव बदलवणाऱ्या लोकांची ज्ञानोबारायांनी निर्भत्सना केलेली आहे. सांगतो तुम्हाला, आपल्या हिंदू लोकांचा ऑब्झर्व असं आहे, ते गुरु बदलवतात, मंत्र बदलवतात, देव बदलवतात, धर्म बदलवतात. बरं का, हे सगळी प्रमाणात येईल तुम्हाला. महाराज आम्ही अगोदर त्यांना गुरु केलं होतं, पण आता नवीन गुरु काय 2 करायचे असतात का? अडाणी परमार्थ आहे आपल्या लोकांचा, अडाणी. इस्लाम धर्मातल्या एखाद्या इस्लाम बांधवाला विचारा, तुम्ही कोणत्या देवाला मानतात? उत्तर एकच मिळेल, हम सिवा अल्लाह की किसी को मानते नहीं. ख्रिश्चन धर्मातल्या एखाद्या बांधवाला विचारा, तुम्ही कोणाला मानता? 1400 वर्षापूर्वीचा इस्लाम आहे महाराज मोहम्मद पैगंबरांपासून. वैदिक सनातन हिंदू, सनातन शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याची उत्पत्ती होत नाही, ज्याचा नाश होत नाही, त्याला सनातन म्हणतात. 33 कोटी देव आहेत आपल्या धर्मामध्ये, तरी आपल्या लोकांना आपले देव अपुरे पडायला लागले. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे, झोपलेले जागे होतील असे स्वर काढले. तरी तुकाराम महाराज म्हणतात, आपले बानट दावल पीर स्मरताती. गीता लोपली गायत्री, भरले चमत्कार मंत्री, दावल पीर स्मरताती. तुकोबरायांच्या गाथ्यातलं प्रमाण आहे. स्वप्नात सुद्धा जिच्या मनात परक्या माणसाचा विचार येत नाही, तिला जातिवंत पतिव्रता म्हणतात. पती जर गावाला गेला तर खानदानी पतिव्रता मेकअप सुद्धा करत नाही. हे ज्ञानेश्वरीतलं सांगतोय मी. ओव्या आहे का, गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू. दुसऱ्या माणसाची स्तुती सुद्धा जी कानाने ऐकत नाही, तिला उत्तम पतिव्रता म्हणतात महाराज. तसं हिंदू धर्मातला माणूस जो जन्माला आलेला आहे, एका देवाशिवाय, पांडुरंगाशिवाय दुसरे देव जगामध्ये सगळे खोटे आहेत. मी तुम्हाला विचारतो, झाडाला वाढवत असताना फांद्यांना पाणी दिलं पाहिजे का मुळाला? अनेक देवी देवतांच्या नादी लागून सुद्धा माझं कल्याण झालं नाही, असं एकनाथ महाराजांची भाषा आहे. आई भवानी थोर जाणुनी तिज म्या उपासिले वो, त्या भवानीने मला पांगड केलं, खुडा पांगुडा करून तिने आपण जवळी बैसविले वो. वधो असतोचे भरे गरगरा फिरे भूत वावरी, तो मज व्यर्थशी न वाटला, तुझ म्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवारा बांधिला, तुझ म्या फुलवारा बांधिला, फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा, तुझ म्या फुलवारा बांधिला, तुझ म्या फुलवारा बांधिला. ऐसे दैवते केली अनंती. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे, अनेक देवांना नवस केली, पण सगळ्यांनी माझी फजिती केली. शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडोनीवर बैसविले, पाठ मांडोनीवर बैसविले, पाठ मांडोनीवर बैसविले, पाठ मांडोनीवर बैसविले. गंध अक्षदा पूजिले, गंध अक्षदा पूजिले, अक्षदा बोलिले, गंध अक्षदा बोलिले. जनासी लागले वेडे, या 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 जनासी लागले वेडे. देव म्हणती भल त्याला. हिंदू लोकांचं ऑब्झर्व आहे बघा तुम्ही, एक निष्ठता नाही. बरं ऐका, असं देव बदलवणाऱ्या लोकांकरता इतका निकृष्ट दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी.
ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षण भरी आघवेन गावद्वारी आहे वजैसी गावद्वारी हा शब्द आलाय 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द येऊन गेलाय. गावद्वारी 3 शब्द आहेत. गावरस, गाव पशु, गावद्वारी. गटारीतलं पाणी म्हणजे गावरस, कुत्रा म्हणजे गाव पशु आणि गावद्वारी म्हणजे नेमकं काय. मला त्या शब्दाचा अर्थ सांगण्याची परवानगी हे व्यासपीठ मला ते देत नाही. ज्यांच्या बुद्धीला त्याचा अर्थ आकलन झाला असेल त्यांना नमस्कार करतो पुढे चालतो. असा या लोकांचा परमार्थ आहे. पदरामध्ये काही फल पडत नाही. बुद्धिप्रामाण्यवादी विचार करतो आपण कोणावर विश्वास ठेवायचा, आपली फजिती व्हायला नको आहे ना. परमार्थ करत असताना आणि प्रपंच करत असताना मार्गदर्शकाची गरज असते, गायडन्स करणाऱ्याची आवश्यकता आहे. संसारामध्ये सुद्धा नवीन प्रपंचाला लागलेल्या तरुणाने म्हाताऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हाताऱ्या लोकांच्या अंगावर सुरकुत्या पडलेल्या असतात तर काय मृत्यूच्या रेघोट्या असतात का? त्या अनुभवाच्या रेघोट्या असतात. डॉक्टर शिवाजीराव भोसलेंचं वाक्य आहे, परमार्थ असो का प्रपंच असो मनाने करायचा नाही. तुमचं मन नॅचरली तुम्हाला उत्थानाकडे नेत नाही. इथे बसलेला जर कोणी मला सांगेल की कीर्तन करणं आजपासून बंद करून देईल, माझं मन ओरिजिनल क्लीन झालेलं आहे, ते माझं ऐकतं असं कोणी म्हणेल नाही, पॉसिबल नाही आहे ते. मनाचं इलेमेंट्स जे आहे, मूलद्रव्य रजगुण आहे आणि ते निसर्गता माणसाला पतनाकडे नेतं. म्हणूनच ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला, मनोमार्गे गेला तेथे मुकाला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला. हरे पाठे स्थिरावला तोची धन्य, हरे पाठे स्थिरावला तोची धन्य. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. प्रवृत्ती निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे गा आचार्य. आचार्य पाहिजे ना. मार्ग निवडत असताना योग्य मार्ग सापडला पाहिजे. महाजनो ऐन गतस्स पंतः, मोठे लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं. नवीन नांदायला आलेली सून घरामध्ये कोणाकडे पाहून वागत असते पटकन सांगा. साधी गोष्ट आहे ना. आपल्या मुलाचं लग्न झालं, आपल्या घरामध्ये सून नांदायला आली, तिला आपल्या घरातल्या चालीरीती वळण काहीच माहिती नसतं. मग ती कोणाचा आदर्श घेते पहिल्यांदा? सासू. दिवसातून 6 वेळेला गाळ्याला लावते आसू, ती सासू. पूर्वीच्या काळातला, आता नाही, आता उलट आहे. सासवांना आसू गाळावे लागतात. पण एक असं व्यवहार आहे महाराज. सासू जर सकाळी लवकर उडत असेल तर ती सुद्धा काय करेल? सासू जर तिच्या नवऱ्याच्या पाया पडेल तर ही सुद्धा काय करेल? सासू जर तोंडाला मिश्री लावेल तर ही सुद्धा काय करेल? साधे गाणं. एक वेगळ्या सिस्टमने सांगू तुम्हाला. जर मुलगी बिघडली तर कोण जबाबदार? पटकन सांगा. मुलगा बिघडला तर कोण जबाबदार? विद्यार्थी बिघडले तर कोण जबाबदार? गाव किंवा कॉलनी बिघडली तर कोण जबाबदार? कशाला घाबरताय तुम्ही? गाव बिघडलं सरपंच जबाबदार. मी नाही सांगा, मी कोणतंच बोलत नाही, मी शास्त्रातलं बोलतो महाराज. हे 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवलं गेलंय. यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना, हे तर वडील जे जे करती. द जनरॅलिटी ऑफ मेन फॉलो द सेम. स्वामी विवेकानंद लिहितात, आपलं गाव, आपला परिसर जर आदर्श करायचा असेल तर त्या परिसरातल्या सुप्रतिष्ठित व्यक्तीवर जबाबदारी आहे. स्वैर वागण्याची ऑथॉरिटी नाही कुणालाच. एक शिक्षक व्यसन करताना सापडला तर एक पिढी बर्बाद करू शकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्कूल मास्टर अँड स्टेशन मास्टर?
सुभाषचंद्र बोस यांना 11वीला प्रश्न विचारला गेला होता तोंडी परीक्षेला, शाळा मास्तर आणि स्टेशन मास्टरमध्ये काय फरक आहे? शाळा मास्तर काय करतो, स्टेशन मास्तर काय करतो? मुलगी आणि मुलगा काय माझं सोशलपण आहे, कीर्तनामध्ये सोशल पण असावं, सामाजिकता पण असावी. तत्वज्ञान आणि वेदांत ऐकण्याची सवय राहिली नाही लोकांना. साध्या साध्या गोष्टी आहेत या. परमार्थ करत असताना कोणाला तरी विचारून करावा, स्वतःच्या मनाने करू नये. मार्गदर्शन घेतलं पाहिजे कोणाचं, जबाबदारी आहे. कोणावर विश्वास ठेवावा? जगद्गुरू तुकाराम महाराजांना जाऊन विचारू, महाराजांचा विश्वास ज्याच्यावर असेल त्याच्यावर आपल्याला सुद्धा विश्वास ठेवायला काही हरकत नाही. गेला तुकोबरायांकडे, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सांगा ना महाराज, आपल्या हिंदू धर्मातले लोक वेगवेगळ्या देवी देवतांच्या नादी लागतात, परंतु त्यांच्या पदरामध्ये योग्य ते फल पडताना दिसत नाही. सांगा तुकोबाराया, तुमचा विश्वास कोणावर आहे? महाराजांनी उत्तर दिलं, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास, सर्व भावे दास झाला हित करीती सकळ, गती भोज हित करीती सकळ. सर्व भावे दास, सर्व भावे दास झालं जगा. त्याची माझ्या हित करीती सकळ, माझ्या हित करीती सकळ. पायी हा माझा विश्वास. पहिलाच भाऊ वा चाल मग. अलीकडे कीर्तन पण करायला लागले असं ऐकलं. अलीकडे कीर्तन करतात. 2 in 1, 3 in 1. पंकज महाराज 2 in 1 दिसले मला आज. प्रदंग पण आणि गाणं पण छान आहे, कीर्तन पण आहे. मग 3 in 1 चांगलं. माझा विश्वास संतांच्या पायावर आहे. कोणत्या संतांच्या पायावर आहे? कारण मी मुद्दाम थांबलो बरं का, मला आठवलं नाही असं समजू नका. तुमची फार दिशाभूल होते सध्याच्या काळामध्ये. सर्वसामान्य समाज जो आहे हा कन्फ्यूज आहे महाराज. नेमकं कोणाला संत म्हणावं कन्फ्यूज आहे तुम्ही. आणि काय आहे तुम्हाला माहिती आहे का, भपका ज्याचा दिसला त्याच्या मागे तुम्ही धावतात. बच्चा फिक्र मत करो बच्चा हो जाएगा, यांच्याकडे तुम्ही धावतात का नाही? तुम्हाला असं ओरिजिनल शुद्ध गावरान तत्वज्ञान सांगणारे बाबा नको आहेत, तुम्हाला छाटाछुटा मारणारे बाबा पाहिजे. बघा ना तुम्ही, आहे का नाही सोपन भाऊ? थोडं ऑब्झर्व. बुद्धीची कीव येते हो आपल्या लोकांची, विचार केला तर कीव येते. फार अवघड आहे. कोणत्या संतांवर तुमचा विश्वास आहे महाराज? कारण अलीकडच्या काळामध्ये संतांचा बाजार आहे. उपरोधिक बोलत नाही मी, उपासात्मक मी बोलत नाही कधी. दगड बाजूला केलं की संतच बाजूला बाहेर पडतो. संत म्हणजे नेमकं काय? कीर्तनकार म्हणजे संत नाही, डोक्यातून काढून टाका तुमच्या. कीर्तन करणं ही कला आहे. ओनली आर्ट, ओनली इन्फॉर्मेशन, नॉट टेक्नॉलॉजी. फक्त टेक्नॉलॉजी, तंत्र आहे ते. चांगलं कीर्तन करता आलं म्हणजे तो महात्मा असतो, हा तुमचा गोड गैरसमज आहे. ती बुद्धीची चमक आहे, वक्तृत्व ही शैली आहे महाराज. त्याला प्रज्ञा, त्याची मेधा चांगली असते ना, बुद्धी. ज्याला समाजाची नाडी कळली, 2 तास लोकांना चांगल्या प्रकारे खिळवून ठेवतो, त्याला लोक काय म्हणतात? विद्वान. नाही, चुकीचं आहे ते. माझं सगळं असं ओरिजिनल असतं माझं, मी असं नाही. कीर्तन करणं ही फक्त कला आहे. चांगलं गाता येणं कला आहे, चांगलं वाजणं एक कला आहे. कला आणि ज्ञान हे स्वतंत्र सेक्शन आहे, लक्षात ठेवा बरं का. महाराज, तुमचा विश्वास ज्या संतांवर तुम्ही दाखवतायत ते कोणते संत आहेत? संत असे लाख रुपये देऊन, 10 लाख रुपये देऊन संतत्वाची डिग्री जी आहे ना, अशी बाजारात विकत नाही मिळत. नाही संतपण
मिळत ये हाटी नाही संतपन मिळत ये नाही संतपन मिळत आहे नाही संतपन मिळत आहे हिंडता कपाटी राणी वने हिंडता कपाटी नये मोल देता धनाचे राशे 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 पदव्या मिळतील तुम्हाला बर का. ज्याची पगडी मोठी असते ना त्याला पंडित म्हणत जा, ज्याची मान मोठी असते ना त्याला पुढारी म्हणावं, ज्याचं पोट मोठं असतं ना त्याला बुवा म्हणावं. संत कोणाला म्हणायचं? ज्याचं अंतःकरण मोठं आहे त्याला म्हणावं संत. कळतंय? लक्षात येतंय तुमच्या? कोणत्या संतांवर विश्वास आहे तुकोबर आहे तुमचा? संत लक्षणाचा असला पाहिजे, पोशाखाचा नाही, आडनावाचा नाही, परंपरेचा नाही, पदवीचा नाही. ऐकताय तुम्ही? नंतर सांगू जागे राहिले तर. विश्वासाचं परिमाण किती आहे? सर्व भावे दास झालो त्यांचा, मनाने दास झालो, काहीने दास झालो, वाचेने दास झालो. एक मुद्दा, जीवन जगत असताना शहाण्या माणसाने एक तर देवाचं दास व्हावं, एक तर संतांचं दास व्हावं. बायका पोरांचं आणि लायकी नसणाऱ्या लोकांचे जोडे उचलू नयेत. दिवसभर मागे मागे फिरतात काही माणसं. येऊन येऊन पुढचं तुम्ही पूर्ण करा ना. मी प्रमाणाने बोलतोय. जोडे उचला, पण ज्याचे जोडे उचलल्यानंतर आपलं कल्याण होईल यांचे जोडे उचला. नाथ महाराज म्हणतात मी जोडे उचलतो पण कोणाचे? मोचे वाहीन वाहना. कालाचा अपव्यय होईल, तुमचा वेळ बर्बाद होईल. कशा करता? विश्वास हा कोणावर? परिमाण किती आहे? बुद्धे काया म्हणे वाचा, जीवे भावी झालो दास नाही आस संसार. संतांवर माझा किती विश्वास आहे, कायने वाचेने मनाने दास आहे. जगामध्ये थोडंसं वेगळं ट्रॅक बदलवतो. विश्वासाला पात्र काही गोष्टी नाहीत. एक सुभाषितकारांचं सांगतो. मोटारसायकल चालवत असताना पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला असेल तर नदीच्या पुरात गाडी टाकू नये असं शास्त्र आहे. नदीनांच. तरुण मुलं स्टंटबाजी करतात, काय होतं सांगण्याची आवश्यकता नाही. नदीच्या वाहत्या पाण्यावर कधीही विश्वास ठेवू नये. ज्या प्राण्याला अनुकुचीदार तीक्ष्ण शिंग असतात त्यांच्यावर सुद्धा कधी विश्वास ठेवू नये. नखीनां शृंगिणांच सुभाषितकारांनी सांगितलंय. ज्याला अनुकुचीदार नख असतात त्यांच्यावर कधी विश्वास ठेवू नये. नख वाढवण्याची तर अलीकडे फार मोठी फॅशन झाली आहे. विशेषतः तरुण मुलींची नख जास्त वाढलेली सापडतात. तुम्ही सुद्धा पाहिले असतील. असं वाटतं का यांना एखाद्याचा नरडीचा गोड घ्यायचा आहे? जिची नख वाढलेली असतात तिला रामायणामध्ये सुर्पणखा म्हणतात. तुम्ही ठरवा काय म्हणायचं ते. नख वाढले की काढून टाकली पाहिजेत. तुका म्हणे नखे, महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे नखे काढून टाकीच येते सुके. वाढले की ती काढून विषारी असतात ते. ज्याच्या हातामध्ये शस्त्र असतं त्याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. किती गोष्टी झाल्या? घरी गेले तुम्ही, 4 झाले. 5वी, पोकळ आश्वासनं देणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा नाही असं शास्त्र आहे. आणि 6वी गोष्ट, स्त्री जातीवर कधीच पूर्ण विश्वास ठेवायचा नाही. का? त्यांच्या पोटात कोणतीच गोष्ट थांबत नाही. हा त्यांना धर्मराजाने शाप दिलाय. का लपवून ठेवलं माणसापासून? कारण आमचा भाऊ होता. कथाभाग तुम्हाला माहिती आहे. श्रीशू, त्या शास्त्रकारांनी सुभाषिताला शेवटचा शब्द काय दिला? श्रीशू. स्त्रीवर पूर्ण विश्वास ठेवायचा. दुर्जन माणसाच्या गोड बोलण्यावर कधीही पूर्ण विश्वास ठेवायचा नाही. माशी म्हणजे सोपन भाऊ, माशी म्हणजे मावशी नाही. तुमच्याकडे मावशीला माशी म्हणतात ना.
माशी म्हणजे मावशी नाही. जेवण करताना ताटात पडली, पोटात गेली तर अन्न पचू देत नाही, ओकारी होते, तिला म्हणतात माशी. जेवी माशी संगे भोजन जिरू निधी, तुकोबारायांचं प्रमाण आहे. ती पचू देत नाही. माशीच्या डोक्यामध्ये विष असतं, सापाच्या दातात विष असतं, विंचवाच्या फक्त विंचवाची नांगे जर तोडून टाकली ना तर विंचू साधू झाला समजा, अंगावर फिरवा काहीच होणार नाही. पण दुर्जन माणूस मुखानेच फक्त, जिभेनेच फक्त गोड बोलतो, त्याच्या सर्व अंगामध्ये विष भरलेलं असतं. मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदये तू हलाहलम, त्याच्या हृदयामध्ये विष असतं. दुर्जन माणसाच्या गोड बोलण्यावर कधी विश्वास ठेवायचा? मित्रावर सुद्धा पूर्ण विश्वास ठेवायचा नाही. मैत्री जास्त दिवस टिकत नाही. जोपर्यंत एक 2 अभंग आहेत ज्ञानोबारायांचे आणि तुकोबारायांचे. कोल्हा गर्जना करतो कुठपर्यंत? जववरी तववरी जंबूक करी गर्जना, जवत्या पंचानना देखील नाही बा. सिंहाला पाहत नाही तोपर्यंत कोल्ह्याची गर्जना आहे. समुद्र गर्जना करतो कुठपर्यंत? ज्ञानोबराय म्हणतात अगस्ती ऋषी पाहत नाही तोपर्यंत. समुद्र कोणालाच घाबरत नाही, फक्त कोणाला घाबरतो? कोणाला घाबरतो? का? एका ओंजळीमध्ये समुद्र पिऊन टाकला त्यांनी, म्हणून घाबरतो. युद्धाच्या गोष्टी करणारा कुठपर्यंत करतो? जववरे तववरे युद्धाच्या गोष्टी, परमाईचा पुत देखिला नाही बाप. एखादा माणूस वैराग्याचं निरूपण करतोय, तुकोबाराय म्हणतात, पण त्याच्या वैराग्याच्या गोष्टी कुठपर्यंत खऱ्या असतात? जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता देखिली नाही बाप. काय शब्द आहेत महाराज, असं कोरडं वैराग्य आहे. सुंदर स्त्री जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत. आणि मैत्री कुठपर्यंत? जववरी तववरी मैत्रत्वाच्या गोष्टी, जव अर्थेशी संबंध पडिला नाही बा. पैशाचा संबंध आला की मैत्री टिकत नाही. लक्ष देऊ नये का? आपल्या जीवनातलं गुप्त मित्राला सुद्धा सांगायचं नाही. बिनसलं की तो पितळ उघड केल्याशिवाय. ट्रॅक्टरच्या फालकावर लिहिलं होतं एकदा, बघून चाललो होतो, मतलब किस दुनिया में कौन किसी का होता है, धोखा वही देते हैं जिन पे भरोसा होता है. सखा शोधा, सख्याजवळ गुप्त गोष्ट सांगा. मंत्र आणि मैथुन नावाच्या 2 गोष्टी मरेपर्यंत कोणाजवळ शेअर करायच्या नसतात, असं शास्त्र आहे. समजलं तर बघा, नाही तर द्या सोडून. काही गोष्टी जीवनामध्ये कोणाजवळच सांगायच्या नसतात. मी बोलून गेलो, मला रिपीट करायचं नाही. श्री कृष्ण परमात्म्याने आपल्या हृदयातली गुप्त गोष्ट स्वतःच्या बापाला सुद्धा सांगितली नाही. जैन संगेची पिता वसुदेवासी, जैन संगेची माता देवकीसी, जैन संगेची बंधू बडी भद्रासी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत लक्ष्मी एवढी जवळी काय. पत्नीजवळ सांगायला पाहिजे. मग गुप्त गोष्ट भगवंताने कोणाला सांगितली? सखा अर्जुन होता. सखा कोणाला म्हणतात? त्याची 4 लक्षणं आहेत. त्याचं मन चांगलं असतं त्याला सखा म्हणा. सुमणू, त्याची बुद्धी चांगली असते, शुद्धमती, जो आपल्याशी एकनिष्ठ असतो, अनन्य गती, आणि जो कधी दुसऱ्याची निंदा करत नाही. हे सख्याची 4 लक्षणं आहेत. घरातल्या लोकांवर सुद्धा विश्वास ठेवू नये. चोर आहेत ते, मेल्यावर सुद्धा हिसकावतात. एखादी म्हातारी जर पुचकली, तिच्या अंगावर सोन्याचे दागिने असले, कोण काढतं? घरातले काढतात का बाहेरचे काढतात? महाराज म्हणतात, तुकोबारायांचं प्रमाण सांगतो तुम्हाला. भूषणे घेती काढून या, भूषणे घेती काढून या, भूषणे घेती काढून या, भूषणे घेती काढून या, यमाचे हाती बांधून या दे, यमाचे हाती बांधून या दे, यमाचे हाती बांधून
यमाचे हाते बांधून आले भूषणे घेते काढूनिया भूषणे घेते काढूनिया ऐसिया थोरांचा कैसा हा विश्वास आपल्या कुटुंबातल्या लोकांना संतांनी चोर ठरवलंय. चोर आहेत ते. ठेवू नका विश्वास पूर्ण त्यांच्यावर. आपल्याकडे असलेला बँक बॅलन्स सांगा बरं कोणाकडे किती आहे? नका सांगू. तुमचं तुमच्याकडेच ठेवा. पण जरी तुम्ही आज करोडपती असले तरी उद्या रोडपती होण्याची दाट शक्यता. पैसा ऐकताय ना, 2 मार्गाने येतो आपल्या घरात. कोणत्या मार्गाने? 2. वैध पैसा आपल्या घरात येण्याचे 2 मार्ग आहेत. शब्द ऐका. एक वैध मार्ग असतो आणि एक अवैध मार्ग असतो. एक नैतिक मार्ग असतो आणि एक अनैतिक मार्ग असतो. एक उत्तम मार्ग असतो. तुकोबारास जोडून या धन उत्तम. लक्ष्मीचे वाहन 2 आहेत. काय बोललो मी? आपल्या घरात येणारी लक्ष्मी कोणत्या वाहनावर बसून आली पाहिजे? बोला ना कोणतरी. लक्ष्मीची वाहनं 2 आहेत. रात्री एका वाहनाचं नाव घेऊ नये. पहिल्यांदा घेऊन आलो आपण त्याचं नाव घुबड. रात्री त्याचं नाव घेऊ नये. कोणाचं? रात्री त्याचं नाव घेऊ नये. कोणाचं? त्याला हिंदीमध्ये उल्लू म्हणतात. उल्लू बनवते. अनैतिक मार्ग. आणि दुसरं वाहन आहे लक्ष्मीचं कमळ. कोणतं? कमळ 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 कमळ. म्हणजे मी वेगळ्या ट्रॅकमध्ये बोललो. थोडंसं समजू नका मी त्या पक्षाचा आहे असं. पण कमळावर बसून आलेली लक्ष्मी अलक्ष्मी, लक्ष्मी आणि महालक्ष्मी. डोंगरे महाराजांनी लक्ष्मीचे 3 प्रकार पाडले आहेत. महाराज विषय बदलतोय माझा थोडासा. पैशावर विश्वास ठेवू नका. ज्ञानोबा सांगतात, या धनाचा न धरी विश्वास जैसे तरुवर छाया. झाडाची सावली जशी एका ठिकाणी राहत नाही तसं पैसा एका ठिकाणी राहत नाही. स्वतःच्या शरीरावर सुद्धा विश्वास ठेवू नका. आपल्या जळगाव जिल्ह्यातली प्रसिद्ध म्हण आहे, ऊनी गुचकी क्या भरोसा है इस जिंदगी साथ देती नहीं हो किसी. मदाल असं म्हणते, या देहाचा न धरे भरवसा. इतक्या गोष्टी विश्वासाला पात्र नाही. याची वाट पाहत होतो. मग विश्वास ठेवायचा कोणावर? जे आपलं कल्याण करतात, हित करतात. मग महाराज संतच हित करतात का? हो, तेच माझं हित करत. तेची माझे हिता करते जगणा. तेची माझे हिता करते सगळा. त्याची माझे करीती सगळा. त्याचे माझे करीती सगळा. जेणे हा गोपाळ कृपा करे. जेणे हा गोपाळ कृपा करे. तेची माझे हिता करते सगळा. तेची माझे हिता करते सगळा. जेने हा गोपाळ कृपा करी. जेने हा गोपाळ कृपा करी. त्याचे माझे हिता करीती सकळा. हो, त्याची माझे हिता करीती सकळा. माझे हित करीते सकळ. माझं हित करतात. हित म्हणजे काय? हितम
हा नपुसकलिंगी शब्द आहे संस्कृत व्याकरणामध्ये. हितम त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो कल्याण. भिवंडी जवळचं नाही. भद्र, स्वस्ती हे पर्यायवाचक शब्द आहेत. भद्र म्हणजे कल्याण, स्वस्ती म्हणजे कल्याण, हित म्हणजे कल्याण. कल्याण दोन प्रकारचं, भौतिक आणि आध्यात्मिक. भौतिक हित हे खरं हित नाही, हे लास्ट डेस्टिनेशन नाही मानवी जीवनाचं. गाड्या, मोटर, बंगले, मान, प्रतिष्ठा, उत्तम पगाराची नोकरी, फिजिकली लाईफ वेल सेट, हे लास्ट डेस्टिनेशन जीवनाचं नाही. खरं हित कशात आहे? आणि सांगू तुम्हाला, आपली धाव सगळी तिकडेच आहे महाराज. कमीत कमी वेळेमध्ये जास्त पैसा मिळवण्याचा मंत्र कोण देईल? कष्ट न करता जास्त पैसा कसा मिळेल, ही थिंकिंग आहे, टेंडन्सी आपली धारणा आहे. हित अर्ध झालं वकील साहेब, अर्ध झालं म्हटलं. वा वा वा, असं का? ठीक आहे, चला. विठ्ठला विठ्ठल मानवी जीवनाचं खरं हित कशात आहे बरं का? संत हित करतात, निवडून येणार, ते आपण लॉटरीचं तिकिटाचा नंबर सांगणार, हे असा आशीर्वाद देणारे नकली बाबा असतात, लक्षात घ्या. खानदानी संत तुमचं बरं होईल असं सुद्धा म्हणत नाही. तुम्हाला मुलं होतील आणि मग तुमची बिल्डिंग होईल, तुम्हाला उत्तम पगाराची नोकरी लागेल, नाही. हे जातिवंत संतांचं लक्षण नाही. बरं, आशीर्वाद देण्याकरता तप लागतं. दिली चाले वाचा, तपाचा क्षय होतो दुसऱ्याला आशीर्वाद देत असताना. तुकाराम महाराज लोक म्हणाले होते, महाराज आम्ही तुमचं ऐकलं नाही, तुम्ही आता वैकुंठाला निघाले, आमची विनंती मान्य करा, वैकुंठाला जाता जाता आम्हाला काहीतरी चांगला आशीर्वाद द्या हो तुकोबराय. तुकोबराय म्हणाले, बेट्यांनो, तुम्हाला वैकुंठाला चला म्हटलं तर आले नाही आणि फुकटचा आशीर्वाद घ्यायला आले, पण मी तुम्हाला परत नाही, तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमचं कल्याण होईल, पण तुम्ही जसं कर्म कराल त्याप्रमाणे. काय? कर्मे धर्मे तुम्हा असावे, परमार्थामध्ये प्रगती होणं हे खरं कल्याण. अंतःकरण शुद्ध झालं का? मागच्या वर्षी जितका हिनकसपणा माझ्या अंतःकरणात होता तो या वर्षी पण आहे का? मग मी अजून स्ट्रगल करायचं बाकी, प्रोग्रेस केलेली अजून नाही. काय होतं, गफलत कुठे माणसं वरून जितकी चांगली दिसतात तितकी ती आतून चांगली असतातच का, असं म्हणणं आहे का तुमचं? काय म्हणजे तुमचं याच्यावर? हे आतलं दिसत नाही म्हणून बरं चाललंय. दिसलं असतं तर काय झालं असतं? अध्यात्मातलं खरं हित आहे हृदयाची शुद्धी आणि आपल्याकडे धाव, आपल्याला आपली ओळख. मी कोण आहे, मी कुठून आलोय, कोहम कथविदम जातम को वै कर्तास्य विद्यते. मला करायचं काय, मी आलो कुठून, मला जायचं कुठे, माझं कर्तव्य वगैरे, या सगळे शब्द, हे सगळे प्रश्न या अध्यात्म क्षेत्रातले आहेत. भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर झाली, देवाने आपला स्वीकार करणं हेच खरं मानवी जीवनाचं आहे. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलचे करी करिया, विठ्ठलचे करी करिया, विठ्ठलचे करी करिया. परमेश्वराने आपल्यावर कृपा कर, देव कृपा करील मज, कायला जरा गेलं, देव कृपा करील मज. भगवंत माझ्यावर कृपा करेल का? या नासक्या कुचक्या शरीरावर प्रेम करण्याची शाण्या माणसाला लाज वाटते. देह मी नाही, मी या देहातला अविनाशी आत्मा मी आहे, सच्चिदानंद स्वरूप. मी मरणारा नाही, मी जन्माराणारा नाही, मी काळा गोरा उंच टेकणा गरीब श्रीमंत मी काहीच नाही. मी नॉलेज ऑफ द सेल्फ,
आपण आपल्या स्वतःला ओळखणं याला म्हणता हित. आणि याच्याकरता संतांची गरज आहे. कोर्टामध्ये एखादा खटला चालवायचा असेल आपण कोणाच्या कासेला लागतो? वकिलांच्या. तसं परमार्थामध्ये प्रगती करायची असेल तर संतांच्या कासेला लागल्याशिवाय. संताबाई माथा ठेविता सद्भावी तेने भेटे देव आपे आप भेटे देव आपे आप. संताबाई माता ठेविता सद्भावी तेने भेटे देव आपे आप. तेने भेटे देव आपे आप. संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देत आहे. ऐसे वेद देती आहे. तेण साधती साधारे देणे साधते भानावर राहून बोलतोय मी. जीवनामध्ये देव दूर गेला तर चालेल, संतांपासून दूर जाऊ नका. काहीच बिघडणार नाही. देव दूर जाऊ द्या, संतांच्या संपर्कात राहा. म्हणे तुम्ही निराविल तुका म्हणे तुम्ही निराविल बरे. तुका म्हणे तुम्ही निराविल बरे. माझा माता अरे उपेक्षेन उपेक्षेन. मग माता रे उपेक्षेन उपेक्षेन. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. गोपाळ कृपा करी. त्यांनी जर कृपा केली देवाची सुद्धा कृपा होते. ऐकताय तुम्ही? संत ज्याला जवळ करतात त्यालाच देव जवळ करतो, बाकीच्यांना जवळ करत नाही. अशी भागवतातली ओवी पण आहे, पण घड्याळाचा काटा बराच पुढे गेलाय. गोपाळ कोणाला म्हणतात? गोपाळ. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये गोपाळ शब्दाची योजना का केली? देवाला नावं किती आहेत? 1000. नवरदेवाला फक्त 2च नावं असतात. लग्नपत्रिकेत टाकायचं असलं की उर्फ म्हणावं लागतं. याची तर 1000 नावं आहेत. याचं लग्न जेव्हा जमलं याच्या नवरीने याला फोन केला, तुमचं कोणतं नाव टाकायचं? तुम्हाला तर 1000 नाव आहे. काना तारू नाम 6000 कहा नाम लिखवे कंकोत्री. हे कोई कहे राम और कोई कहे श्याम, कोई कहे नंद किशोर. कहा नाम लिखवे कंकोत्री. हरि तारो नाम 6000 नाम 6000 कहा नाम लिखवे कंकोत्री. 1000 नावांपैकी गोपाळ एक नाव आहे. गोपाळ कोणाला म्हणतात? गाम पालयतीत, गायींचं पालन करतो गोपाळ. पुढे राहून गायी चारतो गोपाल, मागे राहून गायी चारतो. खेड्यामध्ये गायी चारणाऱ्याला काय म्हणतात? म्हणत जाऊ नका तो शब्द. गोवारी म्हणत जा. गोवारी. त्याला काय शब्द आहे? आपण म्हणतो काय राखी? म्हणत जाऊ नका. ज्ञानोबा यांनी स्वतंत्र शब्द दिलाय गोवारी. गायी वळवणाऱ्याला गोवारी म्हणतात. त्याने गायी वळवल्या, गायी चारल्या, गायींचं पालन केलं 9 लाख, म्हणून त्याला गोपाळ म्हणतात. असा एक अर्थ आहे. आणि खरा अर्थ आहे गो म्हणजे इंद्रिय. इंद्रियांचा जो मालक असतो, इंद्रिय ज्याच्या कंट्रोलमध्ये असतात, इंद्रिय ज्याच्या ताब्यात असतात, त्याला म्हणतात गोपाल. परमात्मा इंद्रियांचा मालक आहे. हे शब्द काय योजना केली? कारण परमार्थ करताना परमार्थ करणाऱ्या साधकाला सर्वात जास्त त्रास कोणाकडून होतो? बाहेरच्या लोकांकडून कमी त्रास होतो, पण मनाकडून आणि इंद्रियांकडून सर्वात जास्त त्रास होतो. परमार्थ म्हणजे लहान पोरांचा विषय नाहीये. लहान पोरांच्या गप्पा म्हणजे परमार्थ समजू नका, असं महाराजांची भाषा आहे. परमार्थ नोही लेकुराच्या गोष्टी,
वस्ताऱ्याच्या धारेवर अनवाणी पायाने चालणं सोपं आहे का? तितकं परमार्थ कठीण आहे. नुसतं माळा टिळा गडा गंध वगैरे याला हे परमार्थाला कन्सेप्ट नाही येत मला. गाईच्या वासराला गाईच्या स्तनापासून ओढतो ना शेतकरी. पाना सोडला गाईने की कुठे ओढतो त्याला? खुंट्याकडे. ते कुठे ओढतं? आपल्या पायावर पाय ठेवतं. मनातल्या मनात आशीर्वाद देत असेल, माझ्या आईचं दूध मला पिऊ देत नाही, तुझं कल्याण होईल असं म्हणतं का ते? किती दुःख होतं त्या वासराला. सारस नावाचा पक्षी आहे. सारस तुम्ही कधी ऐकलंय का? सारस ऐकलं असेल. सारस नावाच्या पक्षाचं आणि त्याच्या मादीचं मिलन रात्री होत नाही, सूर्योदय झाल्यावर होतं. कारण त्याला रामचंद्र प्रभूंचा शाप आहे. वनवासामध्ये सीतामातेचं रावणाने अपहरण केलं. बसले एका झाडाखाली, झाडांना विचारत, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. रात्रीची वेळ होती. असं झाडाला टेकावलं उदास बसले होते बायकोच्या वियोगामध्ये, पत्नीच्या वियोगामध्ये. आणि या पक्षाची युग्म, युग्म म्हणजे काय? युग्म हा साहित्यिक शब्द थोडा शृंगारशास्त्रातला आहे, त्याचा वापर मी कमी करतो. या जोडपं होतं, याचं युग्म होतं. वरती क्रीडा चालू होती. प्रभू म्हणाले, मूर्खांनो, मी माझ्या पत्नीच्या वियोगामध्ये विवळतो, तुम्ही क्रीडा करतात. जा, आजपासून तुमचं मिलन रात्री होणार नाही. त्याबरोबर आहे त्याला ज्ञानेश्वरीमध्ये आणतात. सारे साई विघडता. सारस नावाच्या पक्षाचा आणि त्याच्या मादीला वियोगामध्ये इतकं दुःख होतं. महाराज ज्ञानोबा वर्णन करतात, रात्रभर गिरट्या घालतात पण मिलन होत नाही. त्यांना वेदना होतात. गायीच्या वासराला वेदना होतात. अजून सांगू, म्हातारपणी झालेला एकच मुलगा तरुणपणात मरावा, आईला किती दुःख होईल. बरोबर आहे. पै माये पडून बालक. शेवटचा दृष्टांत सांगू, पाण्यातला मासा जर पाण्यातून बाजूला केला, जिवंत राहील का मरेल? त्या माशाला जितकी वेदना होतात तितक्या वेदना परमार्थ करताना आपल्याला आपल्या मनाला आवरताना होतात, इंद्रियांना आवरताना होतात. जमिनीवर पाणी टाकल्यानंतर ते खाली धावतं का उताराकडे धावतं? खाली नाही धावत का? उताराकडे. तसंच आहे मन. नॅचरली इंद्रिय निसर्गता पतनाकडे धावतात. कीर्तनात बसल्या असताना सुद्धा घाणेरडे विचार येऊन जातात. तुमच्या मनावर आपला कंट्रोल इम्पॉसिबल आहे महाराज, शक्य नाही. सगळी प्रक्रिया जी करायची परमार्थातली, सप्ताह जो करायचा आहे, ज्ञानेश्वरी पारायण जे करायचं आहे, ग्रंथ जे वाचायचे आहेत, यात्रा ज्या करायच्या आहेत, एकाच गोष्टी करायच्या आहेत. बरबटलेल्या मनाला शुद्ध करण्याकरता परमार्थ. बाकी दुसरं काय येतोय? मनाचं शुद्धीकरण, अंतःकरणाचं शुद्धीकरण, हृदयाची शुद्धी हा परमार्थातलाच टप्पा आहे, फार महत्वाचा. आणि हे होत नाही. ध्यान करता करता कुठेच उसळी मारतो. ते मारतं का नाही? काही काही लोक डोळे लावून ध्यान करतात. मी सांगतो उघडे ठेवून ध्यान करा, कारण डोळे लावून केलं कधी जास्त घात करतात. फार अवघड आहे. परमार्थ इंद्रियांना आवरताना विद्वानाला सुद्धा धोका असतो. आई बहीण किंवा मुलगी यांच्याजवळ एकांतामध्ये शहाण्या माणसाने सुद्धा बसायचं नाही, असं महाभारताची भाषा आहे. मात्रा, मात्रा म्हणजे आई, स्वस्त्रा म्हणजे बहीण, दुहित्रा म्हणजे कन्या. वान विविक्तासनो भवेत बलवान इंद्र ग्रामौ विद्वांस मपी कर्षती. सोपं नाही. बोलणं सोपं असतं, पण विषय समोर आल्यानंतर त्याच्यावर कंट्रोल करणं इतकं सोपं नाही. कठीण आहे, फार फार कठीण आहे. म्हणून तर परमार्थ करत असताना थकतो, दमतो. मनाला इंद्रियांना आवरताना खूप थकवा येतो. असं वाटतं खूप कठीण आहे परमार्थ, सोडून दिला पाहिजे. अशा वेळेला असे संत महात्मे जवळ येतात, धीर देतात, धैर्य देतात, टॉनिक देतात, एनर्जी देतात, विवेकाचा दिवा लावतात आपला, त्याला पल्लवित करतात, विवेक वाढवतात. आपल्या मनाचा, आपला विवेकच खरा मित्र आहे बरं का आपला. आपणच आपले शत्रू केव्हा होतो? जेव्हा आपण आपला विवेक डेव्हलप करत नाही, तेव्हा आपण आपले शत्रू होतो. आणि आपण आपल्या विवेकाला जागा ठेवतो, तेव्हा आपण आपले मित्र. बंधुरात्मात मनस्तस येनात्मे आत्मना जितहा. गीतेच्या 6व्या अध्यायातले 2 श्लोक फार महत्वाचे आहेत. आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. मन मित्र दावेदार. मनालाच मित्र म्हटलं, मनालाच शत्रू म्हटलंय. मन जेव्हा निगेटिव्ह विचार करतं तेव्हा ते तुमचं शत्रू होतं, आणि मन जेव्हा सकारात्मक विचार करतं तेव्हा ते तुमचं. आणि मनाला अनुकूल करण्याकरता संतांची संगत, सद्ग्रंथांचं वाचन. आणि एवढ्यावर थांबू नका. सात्विक अन्नाचं सेवन.
अजून सांगू, आपली निर्मिती सुद्धा आपल्या मायबापांच्या चांगल्या विचारातून झालेली असली तरच परमार्थात प्रगती होते. याच्या खाली अंडरलाईन करा. विकारातून मुलं जन्माला घातले की परमार्थात प्रगती होत नाही. DNA गुणसूत्र सुद्धा पॉवरफुल लागतात परमार्थात प्रगती करायला. किती कठीण आहे. अशा वेळेला विचारवान लोकांची गरज असते. संत जवळ येतात, धीर देतात. धीर सुटायला लागला तर एखादी आई आपल्या लेकराला बाजारात जाताना तो जर खाली बसत असेल, रडत असेल, तर त्याला जशी कडेवर उचलते, भागले यामजा वाहतेल कडिये, भागले यामजा वाहतेल कडिये, भागले आमजा. आवाज आहे ना, आवाज चालू आहे. भागले आमजा वाहतीन कडे, त्यांचे याने जोडे सर्व सुख, त्यांचे याने जोडे सर्व सुख, त्यांचे याने जोडे सर्व सुख, तेचे माझे हे करे ते सकाळ, तेचे माझे हे करे ते सकाळ. तुमची सुखाची कन्सेप्टच मुळात चुकीची आहे. कशाला सुख म्हणतो आपण? मनासारखे भोग मिळाले पाहिजे. इंद्रिय आणि विषय एकत्र आल्यावर ज्या सुखाची अभिव्यक्ती होते त्याला आपण सुख ठरवलंय. पण नाही, सुखाची व्याख्या सांगणाऱ्या दोन ओव्या आहेत. आपल्यालाच आपली भेट झाली पाहिजे. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, ते तजे होय तयानाम सुख, तरी सुख ते गा किरीटे, दावी जेल तुझ तिठी, जे आत्मयाचे भेटी जीवासे. नॉर्मल रेंजमध्ये जर गेला ना माणूस, सगळे प्रश्न सुटतात. नाशिवंत वस्तूला पकडू नका, अविनाशी वस्तूला पकडा. तुमच्यासारखे स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती तुम्हीच. हे कळलं तर फार महत्वाचं. परमार्थ करताना डोळे महत्वाचे नाहीत, नजर महत्वाची आहे. आंखें तो सबको होती है, नजर किसी को होती है. आणि अंतर्मुख वृत्तीने वाचल्याशिवाय, लक्ष देऊन ऐकल्याशिवाय कळत नाही. लक्ष दे. बस वेळ संपली माझी. भागली या मज वाहतील कडी, त्यांची आने जोडे मला सर्व सुख. म्हणून माझा विश्वास आहे. किती त्यांच्यावर किती विश्वास. आपल्या मित्रावर किती जरी विश्वास असला तरी आपण त्याच्या ताटातलं उष्ट खाऊ का? पण महाराज म्हणतात, जेवण करताना त्यांनी शिल्लक ठेवलेलं त्यांच्या हाताचं उच्चिष्ट मी आवडीने खातो, एवढा माझा विश्वास. तुका म्हणे शिष सेवेन आवडी, वचन नमुडी. सर्वांनी भजन करा. मला वाटतं वेळ संपलेली असेल आपली. 2-5 मिनिटात थांबू. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. चला मयूर दादा कापसे. विठोबा सर्वांनी टाळा वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला 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 बोला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हा 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 हा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरस ज्ञानेश्वर माऊली. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 तुमच्या मुखातून मला एकदा फक्त राम ऐकायचं आहे. फक्त पहिल्यांदा माणसांनी म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. फक्त महिलांचा आवाज आहे का? तुमच्या आवाजापेक्षा निश्चित गोड निघेल, कारण ते कधीच बिड्या पेत नाही ना म्हणून. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. संतांच्या ताटातलं उष्ट खाणं याचा अर्थ आहे त्यांच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं. लौकिक अर्थ घ्यायचा नाही. नवऱ्याच्या ताटातलं सुद्धा बायकोने खाऊ नये असं शास्त्र आहे. नवरा बायकोने एका ताटात जेवण करणं महापाप आहे. नवीन नवीन लग्न झालं जास्त प्रेम जर ऋतू गेलं तर असं घडतं बरं का. ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो बायको बरोबर एका ताटात जेवण करण्याला काय पाप लागतं. तेही बाळाचे हातेवरी चिवडिले जैसे राडी करी का नारी सवे बैसोनी गोतांबिल करी. या ओवीमध्ये सांगितलं ज्ञानोबा यांनी पती पत्नीने एका ताटात जेवण करू नये, दुसऱ्याच्या ताटातला उष्ट खाऊ नये. उष्ट खाणं उचिष्ट सेवन करणं तामसी प्रकारचं भोजन आहे. याचा अध्यात्मातला अर्थ आहे संतांच्या मुखातून निघालेली अमृतमय वचनं, ती वचनं जीवनामध्ये साकार करणं आली मुखावाटे लक्षात घ्या. आणि लक्षणांच्या संतांवर विश्वास ठेवा. काय बोललो मी? संतांची लक्षणं पहिल्यांदा शोधा जी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये अमानित्वम अदंभित्वम अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती तेज क्षमा धृती शौच अद्रोह दया वगैरे सगळं असं एखादं लक्ष दिसलं की तिथे नमस्कार करा. संत शोधा शोधा. चला संपली आपली वेळ. निवृत्ती महाराज तुमचं नाव काय? विनोद महाराज. विनोद महाराज. ठीक आहे. छान वातावरण आहे. श्रोता थोडा आहे. थोडा म्हणजे माझ्या दृष्टीने थोडा आहे बरं का सोपन भाऊ. यांना माहिती आहे माझे सगळे कीर्तनं 70% कीर्तनं नाशिककडे असतात. 20% आपल्या भागात आहे. 20%. रात्री मी नाशिकच्या पुढे होतो गंगापूरला. सकाळी रेल्वेने आलो. इथेच राहतो बरं का नगर. चला चांगलं आहे. जळगाव शहर आपलं चांगलं आहे. खानदेश बहिणाबाई चौधरी आदिशक्ती मुक्ताबाईंचं वरदान आहे. साईबाबांचा दरबार आहे आपला. सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. ज्यांची संत पंगत होती आज फराळ ज्यांनी केला त्यांचं आडनाव ढाके आहे मला असं वाटतं. ढाके दादा. आपले सर्व कार्यकर्ते, आपला परिसर खूप छान आहे. आमचे सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, संजय बाबा आपल्या भागात इथेच राहतात महाराज, पण आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा वयाने अधिकाराने मोठे आहेत. आमचे पंकज महाराज, सुजित महाराज, कैलास भाऊ आमचे आणि आमचे मंगल महाराज बहा हरिविठ्ठलचे यांनी लहान पोरं घडवले बघा. हे घडवणं फार महत्त्वाचं आहे बरं का. गावचा सरपंच सुद्धा तोच झाला पाहिजे जो लहानपणापासून चांगल्या सद्गुणांनी घडवला गेला आहे. ऐकताय तुम्ही? लहान पोरं जर घडवली गेली, त्यांच्यातलं जर एखादा आमदार झाला ना पुढे, एक सुद्धा घरकुल खाणार नाही. लिहून देतो मी तुम्हाला. डेमोक्रेसी बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. अडाणी आणि आडमोठ्या लोकांच्या हातात सत्ता गेली की लोकशाही गढूळ होते. अब्राहम लिंकनचं मत आहे. म्हणून सद्गुणांनी आणि सद्विचारांनी डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लहानपणापासून पोरं घडवण्याचं. प्लेटो नाव ऐकलंय का तुम्ही? प्लेटो हा ग्रीक फिलॉसॉफर आहे. त्याने सांगितलंय सरपंच कोण असला पाहिजे, पंतप्रधान कोण असला पाहिजे, ही त्याची थिंकिंग आहे, विचारधारा आहे. लहानपणापासून तुम्ही बघा इस्लाम धर्मामध्ये मदरसे का वक्त हो चुका है, अपने अपने बच्चों को मदरसे में रवाना कीजिए. किती मुलं असतात छोटी छोटी. आणि आपले तरुण पाहतोय.
आपले तरुण संध्याकाळी आणावं लागतं धरून. जाऊ द्या तिकडे. माझा एक मुद्दा नेहमीचा असतो, महिला वर्गाला माझी विनंती आहे, 15-20 वर्षापूर्वी तुम्ही गाजरं मुळं कापतात तशा कचाकच मुली कापल्या. एकच विनंती, इथून पुढे मुलगी वाचवा. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बाप 50% भाग्यवान होतो. किती टक्के? आणि ज्या दिवशी बाप आपल्या मुलीचं कन्यादान करतो त्या दिवशी 100% भाग्यवान होतो. का? त्या दिवशी बापाला पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं. बेटी बचाव बेटी पढाव, गाय बचेगी धर्म बचेगी. शहरामध्ये कीर्तन आहे, काहीचा काही संबंध नाही. सोशल पण सांगत असतो कधी कधी. धर्म टिकवा, संस्कृती संप्रदाय टिकवा, मुलाबालांवर मुलींना शिकवा, पण नजरेसमोर ठेवा. हिंदूंच्या मुली हिंदूंच्या मुलांबरोबर पडून जातात. मी याच्यावर पहिल्यांदा बोलायचो, राग यायचा माझा लोकांना. पण आता नवीन बोलतो, हिंदूंच्या मुली हिंदूंच्या मुलांबरोबर नाही तर. आत्ता मागच्या महिन्यामध्ये 2 लव जिहादची प्रकरणं आम्ही हे केली, हाताळली मालेगावमध्ये. लव जिहाद म्हणजे काय समजलं का तुम्हाला? लव जिहाद, लँड जिहाद आणि लोकसंख्या जिहाद, 3 जिहाद आहेत महाराज. जमिनीवर आक्रमण, आपल्या मुलींना फूस लावून पळवणे, पोरं तयार करण्याचा कारखाना करणे. समजलं तुम्हाला? आम्ही कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही. हिंदू, मुसलमान, फारसी, ख्रिश्चन, जैन अनेक धर्माचा पोवाडा गाऊया, मानवता धर्माचा. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेना नावी जान, विष्णुदास. विश्वव्यापक विचारधारा आहे आपली. आपण प्रवृत्तीच्या विरुद्ध आहोत, रिलिजन धर्माच्या विरुद्ध नाही, एक लक्षात ठेवा. पण आपल्या मुलींवर लक्ष ठेवा. धर्म बदलवण्याची प्रक्रिया नंदुरबारकडे चाललेल्या आहेत. आमच्या काही संघटना, RSS संघटना आहेत, क्रांतिकारी संघटना आहेत, असे गुप्त कार्य चालतात. बिलकुल फार फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. म्हणून मुलींना जन्म घेऊ द्या, शिकवा आणि संस्कृती आणि धर्माचे संस्कार द्या. बस. हे बाकीचा अध्यात्मातलं तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण या 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. दररोज एक घटना घडते. तुम्ही 24 मार्च 2023 वर्तमानपत्र मिळवा. कितीचं? 24 मार्च 2023. त्याच्या पहिल्या पानावर इंटरनेटचा सर्च आहे त्यांनी केलेला. किती, कोणत्या जिल्ह्यातल्या किती मुली गायब आहेत हे वर्तमानपत्रातल्या हेडिंगवर आलेलं आहे. धर्म टिकवायचा असेल तर याची पण गरज आहे. आपल्या घरामध्ये, कॉलनीमध्ये तर भागवत पाहिजे, कथा कीर्तन पाहिजे, पण घरात पण पाहिजे. TV, फ्रीज, कूलर पण घरात ठेवा, पण गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत पण ठेवा. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन, जशा मालिका पाहतात ना तुम्ही, ये रिश्ता क्या कहलाता है, तुझ्या जीव रंगाला, माझ्या नवऱ्याची बायको लागीर, तसं ज्ञानेश्वरीतल्या 2-4 ओव्या पण वाचत जा, कल्याण होईल आपलं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तनही सिद्धी नेले. पुढे काय? येत माझे जी उरले पायी कपन. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे वेडी बापुडी, करा क्षमा अपराध महाराज गोमी सिद्ध. नाही उचारिला रिकाम्या, करा क्षमा अपराध महाराज गोमी सिद्ध. करा क्षमा अपराध महाराज गोमी सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम